नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर। मित्रांनो, ज्या गोष्टीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट ही आली आहे। तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या आपत्तीचा त्याला सामना करावा लागतो। जसे की गारपीट असेल, अवेळी होणारा पाऊस असेल, अतिवृष्टी, त्याच पद्धतीनं गोगलगाईमुळे होणारे नुकसान, अशा भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं। आणि यातच 2023 मध्ये दुष्काळ आला आहे। यात नैसर्गिक आपत्तीमुळे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करावं लागतं। परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती की कर्जमाफीची। आता 2023 मध्ये झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफी होईल अशी एक अपेक्षा लागली होती। परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर लोकसभा, राज्यसभा निवडणूक, केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी करेल अशा प्रकारची एक अपेक्षा होती। परंतु या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दाद हा शासनाकडून मिळालेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची घोषणाही जाहीर झालेली नाही। आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी पुन्हा एकदा हतबल झालेला आहे। थकीत असलेल्या 6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची एक ग्वाही त्या ठिकाणी दिली गेली होती। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती, परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती 2015 मध्ये, तर अशा शेतकऱ्यांना जवळपास 1.5 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ हा त्यांना देण्यात आला होता। आणि आता त्यात आपण जर पाहिलं तर हा लाभ देत असताना निधीचं वितरण बाकी होतं आणि 2019 पर्यंत ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जात होती। यामध्ये आपण जर पाहिलं सरकारमध्ये होणारा बदल असेल, कोविडसारखं जे महासंकट आहे ते संकट असेल आणि सरकार त्याच पद्धतीनं सरकार बदललं आणि योगायोगाने पुन्हा देखील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे जे काही कर्ज आहे ते कर्जमाफी करण्यात आली। आणि हे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत होते तर त्या कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं। आता या योजनेव्यतिरिक्त दुसरी एक योजना सुरू करण्यात आली, ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। आणि या दोन्ही योजनेचं पोर्टल हे वेगवेगळं असल्यामुळं पहिला निधी वितरित करण्यात हा बाकी होता आणि ज्या शेतकऱ्यांचा लाभ मिळाला होता तर तसेच जे शेतकरी राहिले होते तर त्या शेतकऱ्यांना दुसरी योजना सुरू करण्यात आली आणि त्याच्या अंतर्गत जवळपास 20 ते 25 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आणि याच्यामध्ये 32 लाख शेतकरी त्या ठिकाणी पात्र झाले होते। हे सर्व होत असताना 2015 मध्ये जे शेतकरी राहिले होते ते तसेच राहून गेले आणि त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ हा मिळाला नाही। आणि त्यानंतर त्याच्यावरती अन्य याचिका दाखल केली। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि ज्यांनी याचिका पडली त्यांना या गोष्टीचा लाभ मिळाला। यवतमाळ किंवा इतर जिल्ह्यात जे शेतकरी होते ते शेतकरी तसेच वंचित राहिले। असे जे 5,90,000 पर्यंत जे शेतकरी आहेत त्यांना ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांना 2019 मध्ये कर्जमाफी मिळाली नाही आणि आता जर त्यांनी कर्ज भरलं तर त्याला कर्जमाफीपासून ते वंचित राहू शकतात आणि त्याच्यामुळे ते शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि त्या ठिकाणी ते ठेवू शकत नाहीत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सध्या आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे घोषणा करता येत नाही, कोणत्या प्रकारच्या निधीची तरतूद देखील करता येत नाही, कारण सध्या लोकसभेची आचारसंहिता ही चालू आहे। परंतु ही कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये एक डाटा जो आहे तो पुन्हा त्या ठिकाणी रिकवर करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली ह्या सुरू करण्यात आल्या आहेत। त्या हालचालीला वेग आलेला आहे आणि साधारणपणे पुढील आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये एक वरिष्ठ स्तरीय बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ज्या बैठकीमध्ये महाआयटीचे कर्मचारी, सहकार विभाग, वित्त विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी किंवा कर्मचारी या बैठकीमध्ये उपस्थित राहून ही एक बैठक पडणार आहे। आणि या बैठकीमध्ये राहिलेला जो काय डेटा आहे तो डेटा रिकवर कशा पद्धतीने केला जाईल, त्याच पद्धतीनं जे शेतकरी वंचित राहिले आहेत तर त्या शेतकऱ्यांना लाभ कसा देण्यात येईल याच्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। आणि साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आचारसंहिता ही लागू राहील आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भामध्ये
अपडेट येऊ शकते किंवा त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जातो. ज्यावेळेस अपडेट येईल तर ती अपडेट आपल्यापर्यंत नक्की येऊन येऊ. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. मित्रांनो, ही अपडेट आपल्यासाठी नक्की फायदा ठरेल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.